नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये. आरोग्य सेवक भरती संदर्भात म्हणजे आरोग्य सेवकचा जो काही सेवा प्रवेशचा नियम होता त्या संदर्भात जी-आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि जी-आरमध्ये डिटेलमध्ये माहिती दिली होती. जी-आर आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे आणि जी-आरच्या सेक्शनमध्ये आपल्याला कमेंट्स आल्या की नेमके आरोग्य सेवक सोबत इतर कोणती पदे येऊ शकतात का आणि जर जाहिरात आली तर ती कधीपर्यंत येऊ शकते, नेमकी जाहिरातीची प्रोसेस आता काय राहणार आहे, तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिटेलमध्ये पाहणार आहोत. आरोग्य सेवक असो किंवा इतर कोणकोणती पदे ही जिल्हा परिषद मार्फत भरल्या जातात. त्यानंतरच जी-आर सध्या आलेला आहे, तर नेमकी जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते त्याचा सुद्धा अंदाज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की अशीच नवनवीन माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत असते. त्यापूर्वी पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही न्यायालयाचा फॉर्म भरत असाल, कारण की सध्या न्यायालयाची भरती आलेली आहे, तर त्यासाठी अत्यंत उपयुक्त असणारे पुस्तक मार्केटमध्ये सध्या उपलब्ध झालेले आहे. यशोदा पब्लिकेशन पुणेचं हे पुस्तक आहे. उच्च न्यायालय, शिपाई, हमाल किंवा फराश या पदासाठी जर तुम्ही अप्लाय करत असाल तर त्यासाठी सुद्धा परिपूर्ण मार्गदर्शक हे एक पुस्तक आहे आणि दुसरं लिपिक या पदासाठी आहे. तर दोन्ही पुस्तके तुम्ही जवळच्या बुक स्टॉलवर जाऊन खरेदी करू शकता. यामध्ये 5 मे 2024च्या शिपाई परीक्षेत 30 पैकी 25 प्रश्नांचा समावेश असणार आहे. तसेच मागील झालेल्या प्रश्नपत्रिकांचा समावेश सुद्धा या पुस्तकांमध्ये आहे, म्हणजे तुम्हाला PYQ सुद्धा यामधून कव्हर होऊन जातील. तर ही पुस्तके जर घ्यायची असेल तर जवळच्या बुक स्टॉलवर तुम्ही जाऊ शकता. यशोदा पब्लिकेशनची ही दोन्ही पुस्तके आहेत किंवा जे काही नंबर दिलेले आहेत त्यावर कॉल करून तुम्ही या पुस्तकांविषयी अधिक माहिती मिळवू शकता. आता जाऊया आपण आपल्या आजच्या व्हिडिओकडे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, काल आपण जी-आर संदर्भात व्हिडिओ बनवलेला होता. तुम्ही जर तो अजून पाहिलेला नसेल तर तो पाहून घेऊ शकता. जी-आरचे ठळक मुद्दे काय, तर जे काही आरोग्य सेवक हे पद होतं त्या पदाबद्दल जी शैक्षणिक पात्रता होती त्या संदर्भात लास्ट जिल्हा परिषदच्या भरतीमध्ये फार गोंधळ उडालेला होता. म्हणूनच त्या पदाचा सेवा प्रवेश हा सुधारित करण्यात आलेला आहे आणि तिथे आता 12वी सायन्स ही पात्रता ठेवण्यात आली. लास्ट टाइम सर्व विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते, म्हणजे कॉमर्सवाले असो, आर्टवाले असो, जेवढे काही विद्यार्थी होते त्या सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांनी अर्ज भरलेले होते. परीक्षा दिली, परीक्षेनंतर ते पास झाले. काही विद्यार्थी DP क्वालिफाय झालेले होते आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी त्यांना सांगण्यात आलेलं होतं की सायन्स ही पात्रता आहे, त्यामुळे तुमची निवड आम्ही करू शकत नाही. आता एवढ्या पुढे जर भरती गेली तर एखाद्या विद्यार्थ्याचं किती मोठं नुकसान यामध्ये होऊ शकतं. अगोदर तर आपण फॉर्म भरा, त्यासाठी 1000 रुपये आपण फी भरा, त्यानंतर आपण परीक्षेची तयारी करतो, परीक्षा देतो, परीक्षा पास होतो, नंतर लिस्ट वगैरे लागते आणि DB होत असते. DBमध्ये जर तुम्हाला सांगण्यात येत असेल की तुम्ही अपात्र आहात, मग फॉर्म का माझा स्वीकारला गेला. त्यामुळे सेवा प्रवेश नियम हे अत्यंत सुधारित होणं गरजेचं आहे, म्हणजे विद्यार्थ्याला ॲड आल्याबरोबर कळून जाईल की नेमकं फॉर्म भरायचा की नाही भरायचा. तर पहा, इथे आपण या संदर्भात अगोदरच व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही पाहून घेऊ शकता. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय, तर विद्यार्थ्यांचे प्रश्न होते की नेमके आरोग्य सेवक सोबत इतर कोणकोणती पदे जिल्हा परिषद अंतर्गत येऊ शकतात. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा परिषद अंतर्गत खूप सारे पदं आहेत. त्यामध्ये जर ग्राम विभागाच्या अंतर्गत जर आपण पाहिलं तर ग्रामसेवक नावाचं पद आहे, ते सुद्धा जिल्हा परिषद भरतीमध्ये येऊ शकतं. आरोग्य सेवक सुद्धा येऊ शकतं. त्यानंतर आरोग्य सेवक महिला, ज्याला आपण आरोग्य सेविका असं म्हणत असतो. नंतर काही अधिकारीची सुद्धा पदं आहे, त्यामध्ये सांख्यिकी अधिकारी झालं, अशा टाईपची पदं जिल्हा परिषदेमध्ये भरल्या जाऊ शकतात. काही जणांची कमेंट्स येते ती म्हणजे फार्मसिस्ट बाबत. तर पहा, जे काही फार्मसिस्टचं पद आहे ते सुद्धा जिल्हा परिषद अंतर्गत येत असतं. जिल्हा परिषद काही छोटी नाही. जिल्हा परिषदचे मुख्य जे आहेत भरपूर सारे विभाग असतात, त्या विभागाअंतर्गतच ह्या ज्या जाहिराती आहेत त्या प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदमध्ये आरोग्य विभाग सुद्धा असतो, जिल्हा परिषदमध्ये ग्रामविकास विभाग सुद्धा येत असतो. तर त्या अंतर्गत जे काही पदं असतात त्यांची भरती जिल्हा परिषद भरती या टायटल खालीच घेतल्या जाऊ शकते. म्हणून आगामी काळातील जी जिल्हा परिषदची जाहिरात राहील त्यामध्ये सुद्धा भरपूर सारी पदं आपल्याला दिसू शकतात. शेवटच्या भरतीमध्ये जर आपण पाहिलं तर 20+ पदांचे प्रकार या भरतीमध्ये काढण्यात आलेले होते. प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये जागा ज्या आहेत त्या वेगवेगळ्या असू शकतात. असं नाही की एका जिल्हा परिषदेमध्ये 16 पदे असतील तर दुसऱ्याही जिल्हा परिषदेमध्ये 16 येतील. तिथे 18, 19, 20 पदांची जाहिरात सुद्धा आपल्याला दिसू शकते वेगवेगळ्या. म्हणून लास्ट टाइमला 20+ पदांची जे काही वेगवेगळे प्रकार आहेत त्यांची जाहिरात आलेली होती. तर या भरतीमध्ये सुद्धा आपल्याला विविध पदांची जाहिरात दिसू शकते. त्यामध्ये फार्मसिस्ट सारखी सुद्धा पदं असू शकतात आणि इतर जे काही आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, ग्रामसेवक ह्या सुद्धा पदांचा समावेश जिल्हा परिषद भरतीमध्ये होऊ शकतो. आता प्रश्न असा आहे की भरती कधीपर्यंत येईल. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सध्या फक्त जो काही आरोग्य सेवकचा सेवा प्रवेश नियम आहे त्यामध्ये सुधारणा करण्यात आली. जो काही जी-आर आलेला आहे तो जाहिरातीबाबत नसून तो सेवा प्रवेश नियमाबाबत आहे. म्हणून सध्या जे काही सेवा प्रवेशचे नियम होते त्यामध्ये सुधारणा केली. आता ही का केली, त्यांना भरती घ्यायची आहे म्हणूनच केलेली आहे. जर त्यांना भरती घ्यायची नसती तर सेवा प्रवेशमध्ये सुधारणा केलेली नसती. यानंतर होणार आहे 150 दिवसांचा कार्यक्रम जो आहे तो राबवण्यास शासनाने आदेश दिलेले आहे. या अंतर्गत सध्या आता सेवा प्रवेश नियम जे काही आहे त्यामध्ये सुधारणा करण्यात येत आहे. यानंतर आकृतीबंध सुद्धा जाहीर होणार आहे. नंतर बिंदू नामावली तयार होईल आणि त्याच्यानंतर जागा फायनल झाल्याच्या नंतरच आपल्याला दिसणार आहे ती म्हणजे ॲड येण्यापूर्वी वित्त विभागाकडे हा अहवाल जाणार आहे आणि वित्त विभागाने मंजुरी दिली की त्यानंतर आपल्याला जाहिरात दिसू शकते. म्हणजे सध्या मात्र फक्त जी-आर आलेला आहे, त्यानंतर
त्यानंतर सेवा प्रवेश आता सुधारणा झालेल्याच आहेत. नंतर तुम्हाला दिसू शकते बिंदू नामावली, नंतर दिसू शकते आपल्याला जाहिरात. तर आता आपल्याला वाट पाहिजे ती म्हणजे आकृतीबंधाची. आकृतीबंध फेब्रुवारीपर्यंत तयार करा असे आदेश शासनाने दिलेले आहेत. सध्या आपला डिसेंबर महिना आहे, यानंतर जानेवारी फेब्रुवारीपर्यंत म्हणजे फेब्रुवारीच्या आतच तो तयार करण्याचे आदेश यांनी दिलेले आहेत. त्यामुळे जानेवारीमध्ये म्हणजे हा जो चालू महिना, हा महिना किंवा पुढच्या महिन्यामध्ये आपल्याला जिल्हा परिषदचा आकृतीबंध दिसू शकतो. एकदा आकृतीबंध जर जाहीर झाला तर नेमक्या किती जागा रिक्त आहेत त्याची माहिती आपल्याला समजू शकते. जर फॉर एक्झाम्पल 1000 जागा रिक्त असतील तर त्यापैकी किमान 500 म्हणजे 50% पदांची भरती तरी जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध होण्याची शक्यता असते. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला आपल्याला आकृतीबंध समोर येणं गरजेचं आहे. त्यानंतर कोणत्या पदाच्या किती जागा रिक्त आहेत त्याची माहिती समजेल. आणि ही जी भरती आहे ती काही लहान भरती वगैरे नसते. इथे आपल्याला एकूण 34 जिल्हा परिषद आहे, म्हणून प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये 100, 150, 200 पदे जरी असली तरी किती पदांची जाहिरात येऊ शकते त्याचा अंदाज तुम्हाला या संख्येवरून येऊन जाईल. लास्ट भरती जी आहे ती सुद्धा बंपर मेगा भरती आलेली होती. तर आगामी काळात आपल्याला अशीच मेगा भरती दिसू शकते. त्यासाठी गरजेचं आहे तो म्हणजे जिल्हा परिषदचा आकृतीबंध प्रसिद्ध होणे. आकृतीबंध एकदा प्रसिद्ध झाला की नेमक्या कोणकोणत्या पदांची जाहिरात आपल्याला दिसेल त्याची कल्पना त्याच्यानंतर प्रसिद्ध होईल. तुम्हाला जर एखाद्या विशिष्ट पदाबद्दल माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. सध्या प्रचलित असलेला जो काही GR आहे किंवा सेवा प्रवेशाचा नियम आहे त्यानुसार आणि शेवटची जी जाहिरात आली होती त्यानुसार आपण त्यावर एक व्हिडिओ घेऊन येऊ. म्हणून तुम्हाला जर ग्रामसेवक बद्दल माहिती हवी असेल तर ग्रामसेवक अशी कमेंट करा. तुम्हाला जर एखाद्या विशिष्ट पदाबद्दल माहिती हवी असेल तर त्या पदाचं नाव तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. नेक्स्ट व्हिडिओ आपण त्या पदाबद्दल डिटेलमध्ये घेऊन येऊ की त्यासाठी वय किती, पात्रता किती, त्यानंतर पगार वगैरे किती आहे आणि पेपरचा पॅटर्न वगैरे काय राहणार आहे त्याची माहिती नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जाईल. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण जवळपास जे काही प्रश्न तुमचे लास्ट व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये आलेले होते त्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरीही काही प्रश्न राहिले असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता. पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.